समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापुरात विवाहित महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याची घटना घडल्यानंतर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सोलापूर शहरात काही दिवसांपूर्वी नरगिस फैजान शेख राहणार लोकमान्य नगर मजरेवाडी या विवाहित महिलेवर पेट्रोल टाकून त्याच्याच पतीने जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना नरगिसचा मृत्यू झाला। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्य आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले। आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत खुनाचा, कौटुंबिक छळ व सामूहिक हेतू आणि कट रचून मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले। यावेळी जिल्हाध्यक्षा शकुंतला पाणीभाते, शेवंता देशमुख, सुनंदा वल्ला, लिंगवा सोलापुरे, ॲडव्होकेट अनिल वासम, गंगूबाई कनकी, प्रिया कोतलापुरे, रश्मी दंडी, रहिसा शेख आदी उपस्थित होते। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर। सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।